आज सकाळचे 6 वाजलेले. आज 6च्या प्रहरामध्ये, पहाटेच्या प्रहरामध्ये मी पहाटे 4 वाजताच उठून नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि आज दिवाळी संपल्यानंतर गावी दिवाळी साजरी करण्यासाठी मी मुंबई, ठाणे सर्व नातेवाईकांकडे दिवाळी साजरी करतो. मी मुंबईलाही नातेवाईक आहेत, ठाण्यालाही नातेवाईक आहेत. माझे संपूर्ण मुंबई माझी सासरवाडी, ठाणं माझं माहेर. म्हणजे ठाण्यामध्ये भाऊबंदकी संपूर्ण राहतात, त्यांच्याकडे दिवाळी, मुंबईमध्ये नातेवाईकांकडे दिवाळी. आणि आज म्हणजे काल संपूर्ण दिवाळी संपल्यानंतर दापोलीमधील शिरशिंगे गावामध्ये हे मी विथ कुटुंब दिवाळी साजरा करण्यासाठी आलेलो आहे. कारण की हे जे ठिकाण आहे, हे जे फार्म हाऊस आहे, हे फार्म हाऊस खास माझ्या मुलीच्या आवडीसाठी मी निर्माण केलेला आहे. हा जो प्रकल्प आहे 6 एकर जागेमध्ये 50 बंगलो, हा जो प्रोजेक्ट त्या काही 15, 16, 17ला राबविला, एका प्रपोर्शनशिप पार्टनरशिपबरोबर राबविला. मी शहरामध्ये विविध उद्योग कार्यकारी अभियंता काम करत असताना ज्या काही माझ्या मेहनतीने कष्टाने बोलतो आहे, इन्व्हेस्टमेंट्स ज्या होत्या सेविंगच्या वगैरे, आणि माझा स्वतःचा म्हणजे माझ्या मिसेसचा पार्लरिंग सेक्टर बिझनेस आहे. मी सेवा कार्यकारी अभियंता, मिसेसचा पार्लरिंग बिझनेस, आणि हे संपूर्ण उभारलं आहे ते माझ्या मिसेसने स्वबळावर हे उभारलेलं आहे. आणि हा फार्म इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट हा माझा प्रोजेक्ट असल्यामुळे मी स्वतः संपूर्ण प्रकल्प विकसित केल्यानंतर कोकणामध्ये एक स्थिर स्थावर असा विकासक म्हणून प्रसिद्धीस आलेलो आहे. मग कोकणातील सिंधुदुर्ग असो, सिंधुदुर्गामध्ये नंदनवन प्रकल्प 50 बंगलो प्रोजेक्टचा केला. तिथे इन्व्हेस्टमेंट 15 वर्षापूर्वी करून एक नंदनवन प्रोजेक्ट केला. मराठी विकासक आहेत, कोकणामध्ये सर्व मराठी माणसं आहेत आणि सहकार्याची भूमिका आहे. शहरासारखी चोरी चकट्टी उचक्की नाही आहे. शहरासारखे चोरी चकट्टी उचकेची फसवाफसवीमध्ये धंद्यामध्ये नाही आहे. कोकणामध्ये प्रामाणिक धंदा, विश्वासाने धंदा, एक मराठी माणसाची कबुली की साहेब तुमची इन्व्हेस्टमेंट फुकट जाणार नाही, तुम्ही आमच्याबरोबर शेअर होल्डर पार्टनर्स व्हा. त्याप्रमाणे मी शेअर होल्डर्स पार्टनर झालो आणि कोकणातलं एक विकासक नामचिन्ह झालो. नंदनवन प्रोजेक्ट केला, दापोली जांबानगरी प्रोजेक्ट केला. नंदनवन प्रोजेक्ट प्रथम केला दापोली कोकणानंतर जांबानगरी केला. नंतर अजून एक वृंदावन प्रोजेक्ट कल्पक डेव्हलपरच्या सहकार्यानं आणि रवींद्र SRG कंपनी कन्सल्टिंग इंजिनिअरिंग फर्मच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट होत आहे. आणि तिथे आपलं जे काही इन्व्हेस्टमेंट होतं त्यातून जे काही प्रॉफिट लॉस असतं ते वस्तुरूपाने असतं. कोणतीही आर्थिक लाभ न घेता जे काही वास्तुरूपाने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती वास्तुरूपाने मिळते. आणि त्या वास्तूची किंमत, मोल हे केलेल्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा मोठी असते. वास्तूची किंमत, मोल हे केलेल्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा मोठी असते. त्यामुळे आणि कोकण हे माझं गाव आहे, माझं आवडतं ठिकाण आहे. माझे वडिलोपार्जित गाव खोपोली चौक, कर्जतकडे जातो. खोपोली चौक सारंग गाव आहे, जिथे माझे आजी जन्म झाला. आणि कोकणातील आपटा चावणे हे गाव हे माझ्या
आईचं गाव. आईचं गाव, आईचं माहेर. आईचं गाव म्हणजे आईची आई आणि माझे आजोबा. आईची आई आणि माझे आजोबा हे भाऊ बहीण. हे भाऊ बहीण, माझे आजोबा आणि माझे आईची आई, माझ्या आईची आई आणि माझे वडिलांचे वडील हे बहीण बाबू होते. आणि बहीण भाऊ असल्यामुळे मामाची मुलगी पुढील प्रथा काय, मामाची मुलगी करण्याची, मामाची मुलगी जी काही आहे ती केल्यामुळे हे संबंध हे माझ्या आजीने नातेगोते जंपले. बघा, माझे वडील हे एकुलते एक आहेत, कोणी भाऊबंदकी नाही आहेत. परंतु गावातील जी काही भाऊबंदकी माझ्या आजीने जमवली, कमवली, माणसे मिळवली, शहरामध्ये घेऊन आली. अख्खं कोकण, रायगड, पेण, खालापूर, पाली, खालापूर तालुक्यातील रायगड, पेण, पाली, रोहा इथपर्यंत सगळे जे काही लोक होते शेती करणारे, यांना शहरामध्ये घेऊन शहरामध्ये त्या काळच्या नगरपरिषद, नगरपालिकामध्ये, ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपालिकामध्ये सफाई कामगार म्हणून लावले. त्या काही नगरपरिषद, नगरच्या काळामध्ये महत्त्व नव्हतं आणि सफाई कामगार म्हणून कोणी लागायला शहरातला इच्छुक नसायचे. त्यामुळे वडील अख्खं गावच्या गाव शहरामध्ये आणून वसवलं. आणि ते वसवलेलं गाव म्हणजे महात्मा फुलेनगर खाटण रोड. महात्मा फुलेनगर खाटण रोड, सर्व जाती धर्माचे लोक, मग ते काठियावाडी समाज असेल, मग तो हिंदुस्थानी समाज असेल, मग तो बौद्ध आंबेडकरी समाज असेल, का मग तो मराठा समाज असेल, सगळ्या प्रकारची लोक वडिलांनी, चांगू शिंद्यांनी जोडली. आणि चांगू शिंद्यांनी सगळ्या प्रकारची लोक जोडल्यामुळे एक प्रभुत्व, एक नेतृत्व चांगू शिंदेंकडे होतं. चांगू शिंदेंचा शब्द म्हणजे प्रमाण. चांगू शिंदेंचा शब्द म्हणजे प्रमाण. चांगू शिंदेंचा शब्द म्हणजे प्रमाण. ह्या प्रमाणाला लोकांनी मान सन्मान देऊन आदराचा तीर्थ मानायचे. तेव्हा जे काही दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदान झालं, कालांतराने 1978-79मध्ये तिथे स्टेडियम बांधले गेले. तत्पूर्वी 10 वर्ष 1966मध्ये तिकडे झोपडपट्टी हटवून महात्मा फुलेनगरमध्ये बसवली. आणि महात्मा फुलेनगर म्हणजेच खाटण रोड, नागसेनगर, हे संपूर्ण झोपडपट्टी, फायर ब्रिगेड, स्मशानभूमी, हा संपूर्ण एरिया परिसर, जांभीनाका, टेंभीनाका, चंदणी कोळीवाडा, मागेरी कोळीवाडा, हा संपूर्ण स्टेशन परिसर, प्रभात टॉकीज, भंडाराळी, लोहाराळी, हा संपूर्ण प्रभाग हा बाबांचा प्रभाग आहे. बाबांच्या प्रभागामध्ये त्यांचं प्रभुत्व मोठं की त्या काळी त्यांनी 2-2 नगरसेवक 70च्या दशकात दिले. आणि 1987मध्ये 82मध्ये जेव्हा महानगरपालिका प्रस्थापित झाले तेव्हा प्रथमतः आलेले प्रशासक सोहोनी हे बाबांना भेटायला लफाटर चाळीमध्ये त्यांच्या घरामध्ये आले चहा प्यायला. मी संपूर्ण दृश्य लहानपणापासून बघत आलेलो आहे. चहा प्यायला पूर्ण वसाहत कामगारांची फिरली. कामगारांची वसाहत बघूनच आयुक्तांना एकदम मन हेलावून गेलं की ही लोक राहतात कशी. लफाटाचा, लाकडी कुडाची घरं, लाईट नाही, दिवाबत्ती नाही, चुली नाही, गॅस नाही, इलेक्ट्रिसिटी नाही. तर अशा या धुराळ्यामध्ये ही लोक कशी काय राहतात, कसं काय जीवन कंठित करतात. म्हणून त्यावेळेस आलेल्या प्रशासकांनी प्रथमतः एक सिमेंटच्या चाळीची घरं तयार केली. सिमेंटच्या चाळीच्या घरामध्ये मग हळूहळू आमच्या घरामध्ये जरी आम्ही चाळीत राहतो, परंतु बाबांनी एक सोय केली की आम्हाला घरामध्ये 24 तास पाणी, महानगरपालिकेच्या आत्ताची तेव्हा ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकेच्या काळामध्ये आमच्याकडे स्वतःच्या घरी स्वतःचं पाणी नियोजनाची यंत्रणा होती. म्हणजे म्युन्सिपाल्टीचं पाणी प्रथमतः होतं. या पूर्ण जवळजवळ 200-500 नागरिकांच्या वसाहतीमध्ये आमच्या घरातच पाणी होतं. त्यामुळे सर्व लोक म्युन्सिपाल्टीला पाणी नाही आलं तर आमच्या घरी पाणी भरायला यायचे. असे आमच्या घरी पाणी भरायचे लोक यायचे. आजूबाजूची संपूर्ण चाळीतली लोक पाणी भरायचे. आणि 10-10 रुपये, त्या काही ते 10-10 रुपये पाण्याचं बिल भरायला
द्यायचे. आणि जेव्हा प्रथमतः इलेक्ट्रिसिटी आमच्या घरामध्ये आली तेव्हा संपूर्ण लोकांनी आमच्या मीटरवरून लाईट कनेक्ट केली आणि वीज भरायला सामूहिक वीज बिल भरलं जायचं. हे जसं आता रस्त्याची बिलं, इलेक्ट्रिसिटी सामूहिक बिलं भरली, असे सामूहिक बिलं लोक पैसे द्यायचे, आमच्या घराचं बिलं भरायची, पाण्याचे बिलं भरायचे. त्यामुळे एक नागरीकरण होतं, एक प्रेमाची भावना होती, एक नागरीकरण होतं, एक प्रेमाची भावना येते, एक लोकोपयोग जपण्याची भावना होती. अशा प्रकारचं वडिलांचं होतं. म्हणून वडिलांचा शब्द हा सगळीकडे प्रमाण होता. वडील अशिक्षित, शिकलेले नव्हते जास्त दुसरी, परंतु वडिलांनी जे काही कामगारांचे ध्येय धोरण राबवले, त्यांना आर्थिक सुबत्ता व्हावी म्हणून त्यांना बँक उभी करून दिले बाबांनी. बँक कुठली? पतपेढी, म्युन्सिपल क्रेडिट कामगार सोसायटी, म्युन्सिपल क्रेडिट सोसायटी. ते आजही 700 कोटीचा व्यवहार करते, 700 कोटीचा व्यवहार करते. मी हे सांगतोय तळमळीने का सांगतोय? हा माझ्या बाबांचा खराखुरा इतिहास आहे. मी हे तळमळीने का सांगतोय? मी तळमळीने का सांगतोय? हा माझ्या बाबांचा खराखुरा इतिहास आहे. ज्यांनी कधी कोणाचे 5 पैसे घेतले नाहीत, कोणाचे 5 पैसे असे घेतले नाहीत, तर उलटे लोकांना देत गेलेत. कोणाचे कधी 5 पैसे घेतले नाहीत ते लोकांना देत गेलेत. परंतु कधी खोके, टक्केवारी, लाचारी कमवले. ते लोकांना बँकेच्या रूपामध्ये आधी लोकांना कर्ज मिळतं, कर्ज मिळतं त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे कामगारांच्या भविष्यातील नियोजन हे चांगू शिंद्यांनी केले. एवढी दूरदृष्टी होती की म्युन्सिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी 70च्या दशकामध्ये इमारत बांधली 4 माळ्याची. नातू परांजपेनं सोबत घेऊन 4 माळ्याची इमारत बांधली. एवढी दूरदृष्टी होती की सफाई कामगारांची स्वहक्काची घरे वाढली. म्हणून घराघरातून त्या काही 100 रुपये काढून, घराघरातून त्या काही कामगारांचे 100 रुपये काढून पाचपकडी. आता पाचपकडी महानगरपालिका, तिथे काय नव्हतं, जंगल होतं. पाचपकडीला पूर्वीच्या काही जंगल होतं. तिथे 1 लाख रुपये किमतीने 6 एकरचा भूखंड घेतला विकत आणि सफाई कामगारांची घरं व्हावीत, पक्क्या स्वरूपाची हक्काची घरं व्हावीत, पक्क्या स्वरूपाची. म्हणून सफाई कामगारांसाठी भूखंड विकत घेतला 1 लाख रुपयामध्ये. आणि मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस, साथी जॉर्ज फर्नांडिस, मधुदंड होते, बाळासाहेब दंड होते, या सर्वांच्या उपस्थित कामगार वसाहतीचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं. आणि कामगार वसाहतीचं भूमिपूजन करताना एवढा आनंद झाला बाबांना की कामगारांसाठी काहीतरी योजना. बघा, आत्ता सरकारी योजना येतात, परंतु बाबांनी खाजगी योजना तयार केली. आत्ता स्वयंभू विकास योजना येतात. वडिलांची दृष्टी बघा, दूरदृष्टी. आता स्वयंभू विकास योजना येतात, परंतु बाबांनी त्या काही स्वतःच्या खाजगी संस्था, सोसायटी तयार करून, म्हणजे 70च्या दशकामध्ये खाजगी सोसायटी तयार करून लोकांकडून 100 रुपये वर्गणी काढून त्यांची इमारत बांधण्यासाठी भूखंड घेतला आणि ही वसाहतीचं उद्घाटन, भूमिपूजन देखील केलं. परंतु कालांतराने ही योजना राबवताना काही कामगारांच्या डिस्प्यूटमुळे हे बारगळलं. योजना भूमिपूजन झालं, बारगळलं. साथी जॉर्ज फर्नांडिसच्या हस्ते उद्घाटन केलं, मृणाल गोरेच्या हस्ते उद्घाटन केलं. बाळासाहेब दंड होते, मधु दंडवटे आले होते, भाई वैद्य जे आता पुण्याला अजूनही हयातीमध्ये आहेत, भाई वैद्य पुण्याला आहेत, अजूनही हयातीत आहेत. त्यांना चांगू शिंदे म्हटलं ते पटकन सांगतील, एक प्रभावी नेतृत्व, एक देवमाणूस ते सांगतील. ठाण्यातले जे काय रिपब्लिकन पार्टी ऑफ नेते त्यांच्यासमोर तयार झाले. रामदास आठवले ते झोळ्या घेऊन आमच्या घरी यायचे. रामदास आठवले एके काय होता जमाना, 70 रामदास आठवले एके काय होता, आमच्याकडे वडिलांकडे झोळी घेऊन यायचे. मग ते हिंदीसे असतील, नाना हिंदीसे, आत्ताचे नाना हिंदीसे, त्या काय आमच्याकडे यायचे. सुनील खांबेच्या आई इंदुताई खांबे त्या आमच्याकडे यायच्या. ठाण्यातले जेवढे प्रतिष्ठित मंडळी होते ते सर्व आमच्या घरी येऊन सकाळ संध्याकाळ बसलेले असायचे. चहा, नाश्ता, पोहे. कुठलाही लोकप्रतिनिधी नाही, कुठलीही राजकीय सत्ता नाही आहे, परंतु लोकांची येऊन जाऊन रेग लागायची. म्हणजे त्यांचे चहा पाणी, नाश्ते पाणी. म्हणजे आई कामाला जायची, पण आम्ही मुलं करायचो. म्हणजे माझ्या मोठ्या बहिणी होत्या, मोठी बहीण करायच्या. अशा प्रकारचं संपूर्ण आमच्या घरातून संघटन तयार झालं. आमच्या घरातून समता युवादल, समता संघटना अशा प्रकारे संघटना तयार झाल्या. आता त्या काळचे संजय
पंडित जे विजडियाचे प्राध्यापक होते, मी विजडियामध्ये शिकलो. विजडियामध्ये शिकताना विजडियामध्ये माझे प्राध्यापक होते संजय पंडित, जे आमच्याकडे सफाई कामगार शिकायला असताना यायचे. विविध नीता थत्ते असतील, लतिका धरणे असतील, संजय साने असतील, मधुजोशी असतील, हे विविध लोक, इतर जाती धर्माचे भट ब्राह्मण आमच्याकडे यायचे. चहा पाणी जेवण खावण करून संपूर्ण सफाई कामगार वसाहतीतील मुलांना शिक्षण करायचे, शिकवायचे. आमच्या घरातील टेरेसच्या गच्चीवर बसायचे, चाळीत शिकायचे. अशा प्रकारचं घरामध्ये एक सामाजिक राजकारण, एक समाज सेवा, एक समाजसेवा आणि राजकारण, या अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या घरातून तयार होत्या. मोठमोठे जयंत्या बघा, सगळे मधुजोशी असतील, संजय पंडित असतील, आत्ताचे संजय मंगळागोपाळ, संजय पंडित हेच आत्ताचे समाजसेवक संजय मंगळागोपाळ, समता युवा दल. तर मी जेव्हा प्रथम सफाई कामगार वसाहतीतून इंजिनियर झालो, मी जेव्हा प्रथमतः सफाई कामगार वसाहतीच्या विभागातून इंजिनियर जातो, एकलव्य प्रथम पुरस्कार जो चालू केला, एकलव्य पुरस्कार, समता युवा दलचे संजय पंडित, समता युवा संजय पंडित जो एकलव्य पुरस्कार चालू केला, तो प्रथम एकलव्य पुरस्कार प्राप्त हा रवींद्र शिंदेला मिळाला, ज्याने सफाई कामगार दुर्धर परिस्थिती गाठून आपलं ध्येय धोरण सफाई कामगार वसाहतीत राहून झालं, अभियंता झाला, इंजिनियर झालो आणि महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंतापदापर्यंत शिक्षण केलं. पण त्याची कदर नगरपालिका महानगरपालिकेला नव्हती. जे वडिलांचं रक्त होतं संघर्षाचं, तेच रक्त माझ्यामध्ये होते. त्यामुळे काम म्हणजे प्रामाणिकपणा आणि कामामध्ये चोखपणा आणि कुठलंही गैरकारभार नाही, भ्रष्टाचार नाही, लाचारी नाही. त्यामुळे अशा बाबतीत कुठल्याही कामामध्ये कुठल्याही गोष्टी मी कधीच खपून घेतल्या नाही. खोटं काम तर खपून घेत नाही, कारण माझ्या वडिलांचे ध्येय तोडणं, माझ्या वडिलांचं नाव जोडलं होतं. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे घाई गडबड घोटाळा करता येत नव्हता आणि करायचा पण मी प्रयत्न करणार पण नव्हता आणि खोटं काम आमच्या रक्तात नाही आणि कधी केलं पण नाही. त्यामुळे मी महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका पर्यंत प्रस्थापित करताना ह्यांच्यामध्ये वडिलांचं रक्त आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकामध्ये हे ठाणे महानगरपालिका जी भिकारी केली आहे भ्रष्टाचाराने, खोकेदारी, टक्केवारी, लाचार्याने, हे संपूर्ण घालवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकामध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मी स्वतंत्र मजूर पक्ष स्वयंभू जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केला 15 ऑगस्ट 1936, तोच पक्ष पुनर्जीवित करून निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने उतरतोय. का? कारण की आमदार संजय केळकर, विधानसभा आमदार, एक कामगार मित्र म्हणून कामगारांचे प्रश्न मार्गी लागले, ज्यांनी आमच्या कामगारांना पाठबळ दिलं, ज्यांनी आमच्या कामगारांना सहकार्य दिले, ज्यांनी कामगार संघटनांना सहकार्य दिलं, असं संजयजी केळकर जर आमच्यासोबत आमच्या कामगारांच्या प्रश्नांना महत्त्व देत असेल, तर रवींद्र शिंदे सर्व काही सोडून त्यांच्यासोबत असेल. रवींद्र शिंदे सर्व काही सोडून त्यांच्यासोबत असेल. जो आमच्या कामगारांना पाठबळ देतो तो आमच्यासाठी देव माणूस आहे. जो आमच्या कामगारांना सहकार्य देतो, कामगारांचे प्रश्न मार्गी लावतो, विधानसभेपर्यंत विधानसभेमध्ये मांडतो आणि मांडलेही, विधानसभेत मांडतो नाही तर मांडलेही प्रश्न. जितेंद्र आव्हाड डॉक्टर, तेही अभियंता संघटनेच्या, त्यांनी विकासाच्या कामावर प्रश्न मांडले, विविध ठाण्याच्या विकासाचे प्रश्न मांडले. मग तो डॅमचा प्रश्न असो, मग तो ट्रॅफिकचा प्रश्न असो, मग आणखी कुठल्या पाण्याचा प्रश्न असो, हा संपूर्ण प्रश्न हे प्रोफाईल रवींद्र शिंदे या लोकांना देत असतो, माहिती देत असतो. त्यामुळे विधानसभेपर्यंत पोचवण्याचं काम, जनजागृती करण्याचं काम रवींद्र शिंदेने केलं. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक अशी जनजागृती राहील की टक्केवारी, भ्रष्टाचारी, लाचारी, टक्केवारी, भ्रष्टाचारी, लाचारी, टक्केवारी, भ्रष्टाचारी काढण्यासाठी या भ्रष्टाचारी लोकांना तेच नगरसेवक, तेच आमदार, तेच खासदार ह्यांना हाणून पाडण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष येत आहे. आणि तो BJPच्या साक्षीने आपल्याला BJPचा महापौर ठाणे शहरावर बसवायचा आहे. BJPचा महापौर ठाणे शहरावर होईल आणि त्यातमध्ये रवींद्र शिंदेचा सहभाग असेल. रवींद्र शिंदे जर कधी निवडणुकीत निवडून आले BJPच्या सहकार्याने, तर एक अनुसूचित जाती जमातीचे एक महापौर होण्याचाही मान मी घेऊ शकतो. त्यामुळे म्हणून तर येणाऱ्या नगरपालिका म्हणजे माझी मालकाची, येणारी नगरपालिका, महानगरपालिका आमच्या बापाची, आमच्या मालकीची आहे. आम्ही मालक आहोत नगरपालिका, महानगरपालिकेचे. आणि तिथे जर भ्रष्टाचाराने बरबडून महापालिका भिकारी करत असेल, महापालिका बर्बाद करत असेल, भिकारी करत असेल, तर ही महापालिकाचं अस्तित्व
या महानगरपालिकेचे अस्तित्व टिकावं, या महापालिकेचे अस्तित्व टिकावं म्हणून स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष त्या लोकांनी जागृत व्हा आणि खोकेदारी, टक्केदारी, लाचारी यांना लात मारा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.